महाराष्ट्रात तेली समाज मोठ्या प्रमाणावर आहे। तेली समाज हा पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करतात। समाजाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, म्हणून कोपरगाव तालुका व शहर तेली समाज बांधव व संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट कोपरगावच्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात प्रमुख मागणी केली आहे की संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्यात यावी। तसेच या निवेदनात पुढे म्हटले आहे की महाराष्ट्रात तेली समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे। व्यवसाय करत असताना खेडोपाडी जाऊन तेल विक्री करणे, घाणा व्यवसाय करणे हा मुख्य व्यवसाय आहे। परंतु अलीकडच्या काळात स्पर्धा वाढल्याने अनेक जण त्या व्यवसायात समाविष्ट झाले। आर्थिक स्थिती खराब होत गेली आहे। व्यवसायाला लागणारे भागभांडवल कमी प्रमाणात असल्याने समाज बांधव व्यवसायातील स्पर्धेमध्ये टिकून राहू शकत नाही, म्हणून जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी विलास वालझाडे, राजेश वालझाडे, प्रमोद कवडे, गोरख देवडे, निलेश वागचौरे, देवीदास क्षीरसागर, चेतन सोमवंशी, चंद्रकांत मोरे, विजय सोनवणे, गोरख देवडे, ज्ञानेश्वर महापुरे, सुनील सोनवणे, योगेश वालझाडे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रमेश गवळे म्हणाले की संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय ट्रस्टच्या वतीनं व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं, कोपरगाव तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना आज समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। आपल्याला माहीत आहे, मागील कालखंडामध्ये केंद्र सरकारने विश्वकर्मा योजना लागू केली। त्या योजनेमध्ये अनेक समाज बांधव त्या ठिकाणी समाविष्ट केले समाज, परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी तेली समाजाचा समावेश झाला नाही। सातत्यानं त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विकास महामंडळ या ठिकाणी स्थापन केले जात आहेत। आमची राज्य सरकारकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे विनंती आहे की आमच्या समाजाला हक्काचा या ठिकाणी कुठेतरी आर्थिक घटकामध्ये सामावून घेण्यासाठी, आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी या ठिकाणी संत जगनाडे महाराज शिरोमणी संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, यासाठी या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आज महाराष्ट्रात तेली समाज अतिशय मोठ्या प्रमाणात आहे। आमचा व्यवसाय तेली व्यवसाय करत असताना या ठिकाणी आज आपल्याला सर्वांना माहीत आहे की या आर्थिक ढकलीच्या कालखंडामध्ये या ठिकाणी आर्थिक पाठबळ असल्याशिवाय या ठिकाणी कॉम्पिटिशन करणं व्यवसायामध्ये सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी अवघड होऊन झालेला आहे। परंतु तेली समाज हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे। हा 18 पगड जातीमध्ये आहे आणि हा व्यवसाय तेली व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे कॉम्पिटिशन त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। आणि या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी आमचा जो हातावरचा समाज आहे, या समाजाला कुठेतरी एक न्याय मिळावा, या समाजाला आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी पाठबळ मिळावं, यासाठी सातत्यानं आमच्या या ठिकाणी माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, रामदासजी तडस साहेब असतील, त्या ठिकाणी वडेट्टीवार साहेब असतील, आमचे सर्व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे सर्व पदाधिकारी असतील, या महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तेलिक समाजाचं काम करणारे सर्व राजकीय पुढारी असतील, नेते मंडळी असेल, या ठिकाणी सातत्यानं आम्ही गेल्या 1 वर्षापासून प्रयत्न करतोय। आम्हाला अपेक्षा होती या कमी कालावधी राहिलेला आहे आणि या अगोदर या ठिकाणी या संत जगनाडे महाराज शिरोमणी आर्थिक विकास महामंडळाच्या ठिकाणी स्थापना होईल, परंतु आज तागायत या ठिकाणी या आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झालेली नाही। आम्ही या ठिकाणी सरकारला विनंती करत आहोत, विनंतीवाद या ठिकाणी विचारा देत आहोत, जर आपण या ठिकाणी आमच्या मागण्यांचा, जर महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या भावनेचा या ठिकाणी खेळायचा आपण प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील समाज बांधव हा रस्त्यावर उतरून या ठिकाणी आपला जा विचारल्याशिवाय राहणार नाही। बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।